मला माहिती आहे बघली म्हणून कॅमेरा ऑन केला. स्वागत करते. तुम्ही म्हणाल आज पण तेज आंटीच्याच घरा. तर मित्रांनो, आज आमच्या गावामध्ये 2 मंगळवार पण पूजणार आहेत आणि त्याचप्रमाणे आज आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, आमच्या एकविरेच्या पालखीचा भंडारा असतो, मरुबाईचे मठान. तर आपण पहिले वरती जाऊ निकूच्या घरात. आणि या बाजूला आमची तेज आंटी बसलेली आहे, मस्तपैकी स्मिऊन झालेली आहे. आणि मित्रांनो, मी पण आणि ब्लाऊज होतं शिलाई होती खरंच मित्रांनो. प्रत्येक म्हणजे ब्लॉगमध्ये मी बोलेन की हार्बर लाईफ हॅशटॉग एक नंबर. आता मला 2 कॉल येऊन गेले, मी इंस्टाला टाकले ना, 2 कॉल येऊन गेले, उद्या येणार आहेत. हां नाही चेक करायला बोलवलं मी. सो मित्रांनो, चला आपण निकूच्या घरी जाऊ. आणि तेज आंटी, आमच्या तेज आंटीचा घर बघा. आणि मित्रांनो, तुम्ही एक दाखवू तुम्हाला. तिळगुळ घ्या आणि गोड गोल बोला. मस्तपैकी व्यापार आहे आमचा. आणि तिच्या हातात कला पण आहे. जेवण बिवण मस्त एकदम बनवतं. त्याच्यानंतर मित्रांनो, मी पोचलो निकूच्या घरा. बघते तर पूजा वगैरे सगळी झालेली आहे. संध्याकाळीच पोचतात. मी नाही घेतलं दर्शन, जास्त थांबली नाही मी, कारण का मठावर जावाचा होता, म्हणजे कुंजाशी जावाचा होता म्हणून. तर फायनल गाईच आता मी बघतो सगळे जेवण. चला मित्रांनो, आता जाऊ आपण मठावरती पाया पडायला. जाता जाता मित्रांनो, आईचं दर्शन करून जाऊया आपण. सो चला मठावरती. त्याच्यानंतर मित्रांनो, मी पोचले फायनल मठामध्ये. बघते त्या साईडला जेवायला बसलेले सगळेजण. त्याच्यानंतर पुढे गेल्यावरती बघते तर भजन चालू होतं. आणि इकडे सगळ्या आमच्या आईसा बायसा बसलेल्या होत्या. आणि हा भजन आहे आमच्याच गावामधला. होय, भाकरीवाली बाई. अध्यक्ष दमलं. अध्यक्ष लास्टची स्टेप नाही आता. लास्टची ना नक्की ऑर्केस्ट्रा.
कारलं. त्याच्यानंतर मित्रांनो मी आयोची मस्तपैकी गपचूमध्ये व्हिडिओ खेचली, कारण का आयो कशी पण असू दे पण मठाव म्हणजे पुरं जेल्यावर नाईक म्हणले आयो आवाज देतेच. आणि त्याच्यानंतर भेटल्या मला रेखाताई. रेखा ते हसल्या वगैरे मजा. आणि आयोची मस्तपैकी व्हिडिओ बघली का मना शिव भेटतीलच, ते ऐकून बरं वाटतं. ओके जेवण सो बसल्यात, आराम चालू आहे का? आता आम्ही जेवण मारायला चालू ना हरिपाठ. ओके. आणि तुम्ही काय करता? दिल्या नाशला तोड अर्जुन काय त्याच्यामध्ये वेगवेगळी दिसते का काय? रागवाला नको, गल्यानच घालायचा आहे. पिंट्या भाऊ भाऊ कोणला टाट? बायकोला. बायकोची सोय. कोणला राग नको येवा. इकडे बघा चला. सो मित्रांनो आमच्या गावचे म्हणजे बामणनगरी गावचे सरपंच अमर म्हात्रे साहेबांना आपण विचारलं 2 शब्द की यावर्षी त्यांना कसं वाटलं. आणि त्याचप्रमाणे आपण सुभाष म्हात्रेंना पण विचारू. म्हात्रे बंधू आहेत. सो सांगा थोडंसं आमच्या युट्यूबरला काहीतरी. खूप मजा आली यावर्षी. सर्व लहान मुलांपासून म्हातारे कुतरे सर्वांनी सहभाग घेतला. आईने सेवा करून घेतली सर्वांकडून आणि सर्वांनी एन्जॉय केला. कुठला कालबोट लागला नाही. पुढच्या वर्षी याच्यापेक्षा डबल उत्साहाने ही यात्रा व्हावी, पालखी व्हावी हीच आईचरणी प्रार्थना. तुम्ही काय सांगा? तुम्ही काहीतरी सांगा. सर्वांचे मी धन्यवाद बोलतो, कारण सर्व लोकांचा मला सहकार्य एवढं आहे की बोलू नाही शकत. सर्वांचा मनापासून धन्यवाद बोलतो. थँक्यू. तर मित्रांनो सो योगिताताई कसं वाटतंय तुम्हाला आता आपल्या मस्त एवढा म्हणजे पालखीचा 4थं वर्ष आहे. त्या 4थ्या वर्षामध्ये आपल्या गावामध्ये एवढा म्हणजे आनंदाचा सोहळा होतो, त्याचाच हा भंडारा आहे. तर मग काय सांगू शकता आमच्या युट्यूबरला? सांग आता हसल्या कपली बॅटरी. सो गाईज बस शाल्याने गेल्या. सो मामाजी आज लास्टचा दिवस सपोज आहे, कसं वाटतंय? जेवाची स्टाईल बघा मामाची आमच्या. बरं झाला एकदम फिट. बाबा काय मग सगळा कार्यक्रम कसा झाला? एकदम फिट चांगला झाला का कार्यक्रम? परफेक्ट. ओके. बाबा पण परफेक्ट. तर बाबा कसा कार्यक्रम? एक नंबर कार्यक्रम. एक नंबर झाला, सगळा संपला सर्व. मला मगापासूनच्या आत्ता भेटलेत आणि खूपच मेहनत केली. खूपच 3-4 दिवस कारल्याला पण भरपूर मेहनत केली. असेच सहकार्य करा आमच्या बाबांना पण, अध्यक्ष उपाध्यक्ष आणि मला जास्त सपोर्ट करतात. नमस्कार.
घेतला. काय मग कसं एकदम ठीक. कार्यक्रम कसा वाटला आणि आयोजन सुभाष म्हात्रे आणि उत्तम भोईर अनिरुद्ध पारंगे नांदेड एक नंबर आणतात भाई. जेवण हाताला चव आहे एक नंबर. मटण वगैरे मस्त झालेलं त्याला. कुठली हा म्हणजे हालत मसाला मीठ कमी पडला असेल. Thank you.